सहभोजनाचा विरोध. म्हणून सहभोजनाचा विरोध केला आहे आणि अशी संहिता नियम बनवले की शूद्राजवळचे अन्न दुसऱ्या वर्णीयांनी खाण्यास मनाई केली आणि शूद्रांसोबत भोजन करणे पाप ठरवून टाकले. पहा. लोहार, निषाद, नट, गायका सह सोनार शस्त्र विकणाऱ्याने अन्न खाऊ नये. मनूच्या अनुसार व्यवसाय, व्यवहार, निवास, धार्मिक मान्यता, आधार जाती व धर्म आहे. मनूद्वारा चांडाळ, भंगी, मेहतर यांचे जे वर्णन केलेले आहे त्याचा तपशील पहा की समाजात मेहतरांची काय स्थिती बनवून टाकली आहे. चांडाळ आणि तत्सम जनांचे राहणे गावाबाहेर असावे. त्यांना अपात्र ठरविण्यात यावे. त्यांचे धन कुत्रे, मांजर इत्यादी असावे. त्यांनी मुर्द्यावरील काढलेले कपडे घालावे लागतील. त्यांना फुटक्या भांड्यात भोजन करावे लागेल. त्यांचे दागिने लोखंडाचे असावेत व त्यांना सदैव भटकंतीत राहावे लागेल. एखादा माणूस धार्मिक अनुष्ठान करीत असेल त्याच्याशी अशा निंद लोकांना कोणताही संपर्क ठेवू नये. ही मंडळी आपापसात आपला व्यवहार करतील व आपले विवाहादी कार्यही आपापसात करतील. त्यांना भोजन सेवकाचे नोकरांकरवीच फुटलेल्या मातीच्या भांड्यात द्यावे. चांडाळ व चांडाळसम लोकांनी रात्री गावात, नगरात फिरू नये. दिवसा आपल्या कामावर जाताना त्यांनी राजाज्ञेची चिन्हासह जावे. त्यांच्याकरिता नियम ठेवलेले आहे की त्यांनी ज्याचे कोणतेही नातेसंबंध नसलेल्या व्यक्तीचे मृत शरीर उचलून घेऊन जावे. या प्रकारे मनुस्मृती सामाजिक स्थिती एका व्यक्तीने राहणे, खाणे, पिणे, कपडे, भांडे एवढे नव्हे तर उठणे बसणेही जातीनिहाय प्रतिबंध केलेले आहे. हेच कारण आहे की आजही भंग्याचे घर गावाच्या कडेला एका बाजूला असतात. त्याची संपत्ती कुत्रे, डुक्कर इत्यादी असते. त्यांना स्पर्श करणे पाप समजले जाते. भंगी स्मशानात राहतो आणि मुर्द्यावरील कपडे घालतो. ही मनुस्मृतीचीच देणगी आहे. अन्य वर्णीयांवर ब्राह्मणांचे वर्चस्व. मनू हा ब्राह्मण होता आणि जेव्हा त्याने मनुस्मृती लिहिली तेव्हा त्यांनी ब्राह्मणांना अन्य वर्णीयांपेक्षा उच्च स्थान दिले. यामुळे ब्राह्मणांचे वर्चस्व पूर्ण समाजावर पसरले. पहा मनुस्मृतीत लिखाण. जर घरी कोणी क्षत्रिय पाहुणा आला तर ब्राह्मणानंतर त्यालाही भोजनाकरिता विचारून घ्यावे. ब्राह्मणासोबत विचारू नये. अन्य वर्णीयांवर ब्राह्मणांच्या वर्चस्वाचे उदाहरण अर्थात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य इत्यादींनी ब्राह्मणाच्या हत्येची इच्छा केली आणि केवळ शस्त्र जरी उचलले न मारता तरी तो 100 वर्षातून तामिश्य नावाच्या नरकात राहतो. अर्थात 10 वर्षाचा ब्राह्मण 100 वर्षाचे क्षत्रिय पिता पुत्रासारखे आहेत. अर्थात म्हणजे ब्राह्मण वडील आणि क्षत्रिय पुत्र. इथूनच पायावर लोळण्याची प्रक्रिया सुरू झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. टेक केअर.